आम्ही जायला निघालो आज माथेरानला. जसं की काल तुम्हाला सांगितलेलं की आम्ही कुठेतरी चाललोत बाहेर उद्या. तर आम्ही मान्सून ट्रिप एन्जॉय करण्यासाठी माथेरानला आलो. इथलं नेचर तर एकदमच भारी. सुरुवातच इतकी सुंदर झाली ना, त्याच्यानंतर आम्ही लगेच रूम वगैरे घेतला आणि रूम पण आम्हाला एक नंबर मिळाला. तुम्हाला पण हवा असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन जाईल. आणि तिकडचा रूमच्या बाहेरचा व्ह्यू पण खूप भारी होता. आम्हाला असाच हवा होता जो बाहेरचा व्ह्यू सुंदर असेल. त्याच्यानंतर मस्तपैकी गरम गरम जेवण केलं आणि पाऊस पण खूप चालूच होता. इथे रेल्वेच्या इथे फोटोज काढायला गेलो जसं की सगळे काढतात, पण तिथे खूप जास्त छान वाटलं. म्हणजे माथेरान जे स्टेशन आहे तिथे. आणि तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर वरती जाण्यासाठी तिथे तुम्हाला घोडा आणि मिनी टॅक्सी म्हणून आहे ते अलाउड आहे तिथे. बाकी टू व्हीलर्स वगैरे काहीच जात नाही. फोर व्हीलर खालीच थांबवतात, वरती आपल्याला त्याच्याने जावं लागतं. थोडासा वेट करावा लागतो कारण टॅक्सी खूप कमी आहेत आणि टुरिस्ट लोक खूप असतात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर गरम गरम मका खाला आणि मस्तपैकी पावसात एन्जॉय करत होती. कुल्हड चहा तर बेस्ट एकदम. मला तर असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी इथेच या जर तुम्हाला मान्सून ट्रिप एन्जॉय करण्यासाठी. आम्ही तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा, पण एक नंबर एक्सपिरियन्स होता. मला तर वाटते मी तर कधीच विसरणार नाही हा एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर सकाळ ते रात्रीपर्यंत तिथे धुकंच धुकं होतं. वाव, असं वाटतं केदारनाथला आलो आहे की काय. खूप जास्त भारी आणि हिमाचल प्रदेशमध्ये आल्यासारखं वाटत होतं. इतकं भारी क्लायमेट होता ना तिकडचा. पूर्ण डोंगर एरिया आणि वरती डोंगरावरती आहे असं वाटत पण ना की इतक्या वरती आपण आलोत म्हणून. आणि इतक्यावरती इतकं सगळं आहे अवेलेबल. तर खूप भारी झालं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.